1,00,000 रुपयावर आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे 1 महिन्यामध्ये जर कधी 2,000 रुपये पाहिजे असतील 1,00,000 रुपयाला, हे 2,000 पण होऊ शकतात, 10,000 पण होऊ शकतात आणि 20,000 पण होऊ शकतात. नमस्कार मित्रांनो, मागच्या महिन्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंगची एक स्ट्रॅटेजी बघितली होती. त्याचा एक व्हिडिओ आपण तयार केलेला होता. व्हिडिओला आपल्या सगळ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि त्या व्हिडिओच्या खाली बऱ्याच लोकांनी कॉमेंट केलेली होती, सर स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय हे समजून सांगा. त्यासाठीच आपण हा व्हिडिओ जो आहे तो तयार करतोय. सगळ्यांना अगदी समजेल अशा सोप्या शब्दामध्ये आपण हा व्हिडिओ तयार करतोय. पूर्वी सुद्धा वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ तयार केले आहेत. हा सुद्धा व्हिडिओ जो आहे तो खूप चांगला असणार आहे. सर्वप्रथम आपण या व्हिडिओमध्ये स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय ते बघणार आहोत. त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंग आणि डे ट्रेडिंग. डे ट्रेडिंग म्हणजे काय, इंट्राडे. स्विंग ट्रेडिंग काय आणि इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ते सुद्धा आपण याच्यामध्ये थोडक्यात बघणार आहोत. त्यानंतर आपण स्विंग ट्रेडिंग जी आहे ती कोणकोणत्या ॲसेटमध्ये म्हणजे कोणकोणत्या उपलब्ध साधनांवर, ॲसेट्सवर आपण करू शकतो तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती घेणार आहोत. त्यानंतर स्विंग ट्रेडिंग कोणत्या बाजारामध्ये म्हणजे कोणत्या मार्केट कंडिशनमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करायचं आहे ते बघणार आहोत. त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंगमध्ये टेक्निकल ॲनालिसिसची काय भूमिका आहे, टेक्निकल ॲनालिसिसचा काय काय आपल्याला वापर करायचा आहे तर ते बघणार आहोत. त्याच्यानंतर स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण कशी तयार करायला पाहिजे त्याच्याबद्दल आपण बघणार आहोत. आणि सर्वात शेवटी स्विंग ट्रेडिंगचे फायदे आणि तोटे जे आहेत ते आपण बघणार आहोत. व्हिडिओ हा खूप डिटेल असणार आहे. व्हिडिओ थोडासा त्याच्यामुळे लांब होणार आहे, परंतु स्विंग ट्रेडिंगसाठीचा हा अत्यंत असा उपयुक्त व्हिडिओ तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत. हा प्रत्येक व्हिडिओ बनवण्यासाठी, व्हिडिओचा प्रत्येक पार्ट बनवण्यासाठी आमच्या टीमला खूप कष्ट घ्यावे लागतात. त्याच्या मोबदल्यात आपण जर व्हिडिओला लाईक केलं, व्हिडिओला शेअर केलं, व्हिडिओच्या खाली कॉमेंट्स केल्या तर आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते. असंच क्वालिटी कंटेंट बनवण्याची प्रेरणा आपल्या लाईक, कॉमेंट्स आणि शेअरिंगमधून मिळत असते. त्यामुळे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला कंटाळा करू नका. चला सुरू करूयात आपण आपला आजचा विषय. सर्वप्रथम स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. आता स्विंग हा जो शब्द आहे तो म्हणजे काय, तर स्विंगला ॲक्च्युअल झोका म्हटलं जातं आणि ट्रेडिंग म्हणजे काय, आपलं ट्रेडिंग म्हणजे व्यापार. तर झोका जसा एका बाजूने दुसऱ्या बाजूला जातो आणि दुसऱ्या बाजूने परत पहिल्या बाजूकडे येतो, अशा पद्धतीने स्विंग याच्यामध्ये जो येतो असतो. हा एक स्विंग आणि हा एक स्विंग. त्याचप्रमाणे मार्केटमध्ये जे उपलब्ध साधनं असतात, ॲसेट्स असतात, स्टॉक्स असतात, कमोडिटीज असतात, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांची प्राइस वर जात असताना झोक्याप्रमाणे वर आणि खाली जी ती होत असते एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे. एक बाजू काय स्विंग हाय आणि दुसरी बाजू काय स्विंग लो. तर सातत्याने स्विंग हाय आणि स्विंग लो अशा पद्धतीने कुठल्याही स्टॉकची प्राइस, कुठल्याही स्टॉकची किंमत, कुठल्याही कमोडिटीची किंमत, कुठल्याही ॲसेटची किंमत जी आहे ती चालत असते. हे बघा, कुठल्याही चार्टमध्ये किंमत जी आहे ती सरळ 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 एकदम वरती जात नाही, तर ती कशी जाते, थोडी वर जाते, त्याच्यानंतर परत थोडी खाली येते, परत वर जाते, खाली येते, वर जाते, खाली येते आणि वर जाते. अशा पद्धतीने सावकाश स्टॉकची किंमत वर जात असते. आणि ह्या ठिकाणी जी हायची लेव्हल तयार होते त्याला म्हणतात स्विंग हाय आणि ह्या ठिकाणाला म्हणतात स्विंग लो. आता एक आपण उदाहरण बघितलेलं आहे की हा एक XYZ कंपनीचा स्टॉक आहे. तर ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की प्राइस जी आहे ती ह्या इथून सुरुवात झालेली आहे. या ठिकाणावरून एक लो तयार झालेला आहे. त्या लो नंतर स्टॉक वरती गेलेला आहे, स्टॉकची किंमत वरती गेलेली आहे. स्टॉक वरती गेलेला नाही आहे, स्टॉकची किंमत वर गेलेली आहे. स्टॉक कधीच वर जात नाही, स्टॉकची किंमत वर जाते. समजा ही आपण मानू 80, त्याच्यानंतर ही झाली 90, त्यानंतर परत हा थोडासा खाली येतो, ही झाली 88, त्यानंतर परत हा जो येतो 92ला जातो. उदाहरणार्थ आपण किंमत बघतोय. त्यानंतर परत हा 90च्या लेवलला येतो. त्यानंतर परत एक मोठी मूव येते आणि त्याच्यामध्ये हा
डायरेक्ट 100 पर्यंत जातो, त्यानंतर परत हा थोडासा खाली येतो, स्विंग लो ला येतो, ही जी लेवल असेल ती 95 असेल. तर अशा पद्धतीने स्विंग हाय, स्विंग लो, स्विंग हाय, स्विंग लो, स्विंग हाय, स्विंग लो, स्विंग हाय, स्विंग लो आणि स्विंग हाय, असं सातत्याने स्टॉकची प्राइस जी आहे ती जात असते. आणि आपल्याला या स्विंगमध्ये ट्रेडिंग करायची असते. म्हणजे काय ट्रेडिंग करायची असते, तर लो लेवलला आपल्याला बाय करायचं असतं आणि हाय लेवलला आपल्याला सेल करायचं असतं. लो लेवलला बाय करायचं असतं आणि हाय लेवलला सेल करायचं असतं. बाय लो, सेल हाय. हा जर 80 रुपयाचा इथं स्टॉक असेल आणि हा जर कधी 90 रुपये गेला तर याची प्राइस मुवमेंट किती झाली, 10 रुपये. तर ही 10 रुपये जी आहे आपल्याकडे, 10 हे 80 रुपयाचे जर समजा 100 शेअर असतील तर आपली गुंतवणूक झाली 8,000 रुपये. जर हे 1000 शेअर असतील तर आपली गुंतवणूक झाली 80,000 रुपये. 80,000च्या गुंतवणुकीवर आपल्याला हा जर स्टॉक आपण या ठिकाणी बाय केला, महिन्याभरामध्ये किंवा 2 आठवड्यांमध्ये हा जर 10 रुपयापर्यंत गेला तर आपल्याकडे शेअर्स होते 1000. 1000 गुणिले 10 म्हणजे 10,000. हा स्टॉक जो आहे तो 80 रुपयावरून 90 रुपये गेला, म्हणजे तो 10 रुपये वाढला. तो स्टॉक 10 रुपये त्या स्टॉकची किंमत वाढली आणि आपल्याकडे होते 1000 शेअर, म्हणून 1000 गुणिले 10 रुपयाचं प्रॉफिट प्रत्येक स्टॉकमध्ये. तर असे झाले 10,000 रुपयेचा आपल्याला नफा जो आहे तो एका महिन्यामध्ये, समजा हा 1 महिन्याचा चार्ट असेल तर 1 महिन्यामध्ये 10,000 रुपये आपल्याला प्रॉफिट जे आहे ते मिळते. तर याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. अशाच पद्धतीने या ठिकाणी फॉर एक्झाम्पल इथं 88 असेल आणि ह्या ठिकाणी 94 असेल तर या ठिकाणी आपल्याला 6 रुपये प्रॉफिट मिळते. 10,000 जर कधी स्टॉक आपल्याकडे असतील तर 6,000 रुपये आपल्याला प्रॉफिट जे ते मिळते या स्विंगमध्ये. म्हणून हा या स्विंग पासून या स्विंग पर्यंत जो ट्रेड केला जातो त्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. या स्विंग पासून या स्विंग पर्यंत जो ट्रेड केला जातो त्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. तसंच जर कधी आपण फ्युचरमध्ये ट्रेड करत असू तर हा झाला स्विंग हाय. स्विंग हायला आपण जर कधी सेल केलं एखादा स्टॉक आणि या ठिकाणी बाय केला, म्हणजे शॉर्ट सेलिंग आपण जर कधी केली, तर हे जे काही 4 रुपये मिळालेले आहेत आपल्याला, 4 रुपये, तर ते 4 रुपयाचं प्रॉफिट जे आहे ते आपल्याला स्विंग ट्रेडिंग मधूनच मिळतं. म्हणजे याला सुद्धा स्विंग ट्रेडिंगच म्हटलं जातं, कारण की हा स्विंग हाय आहे आणि हा स्विंग लो आहे. स्विंग हाय ते स्विंग लो असं, म्हणजे इथं आपण बाय करतोय, इथं सेल करतोय. बाय लो आणि सेल हाय, अशा पद्धतीचं आपण स्विंग ट्रेडिंग दोन्ही बाजूंनी जे आहे ते करू शकतो. परंतु फ्युचरचं ट्रेडिंग, फ्युचरमध्ये ट्रेड घेण्यासाठी आपल्याला कॅपिटल जे आहे ते खूप जास्त लागतं. तर त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलू. तर अशा पद्धतीने स्विंग हाय आणि स्विंग लो प्रत्येक चार्टमध्ये आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि त्या स्विंग हाय स्विंग लोच्या स्ट्रक्चरनुसार आपल्याला ट्रेड घ्यायचा असतो आणि प्रॉफिट करायचं असतं. याला सगळ्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. आता आणखी थोडंसं स्विंग ट्रेडिंग बद्दल बोलूयात आपण. इंट्राडे म्हणजे काय, आज स्टॉक घ्यायचा आणि आजच विकून टाकायचा. म्हणजे सकाळी 9:15 जेव्हा मार्केट सुरू होतं तेव्हा ट्रेड घ्यायचा आणि तो 3:20 विकून टाकायचा. जेव्हा तुम्हाला प्रॉफिटमध्ये याल तुम्ही, तेव्हा कितीही वाजता दिवसभरामध्ये कोणत्याही वेळी तुम्ही तो विकू शकता. त्याला म्हणायचं इंट्राडे ट्रेडिंग. इंट्रा म्हणजे दिवसाच्या आतमध्येच पोझिशन जी ती क्लोज करायची आहे. आतमध्ये, इंट्रा म्हणजे आत, दिवसाच्या आत, एक दिवसाच्या आतच आपल्याला पोझिशन क्लोज करायची, म्हणून त्याला म्हणायचं इंट्राडे ट्रेडिंग. आणि पोझिशनल ट्रेडिंग म्हणजे काय की एक पोझिशन घेऊन आपल्याला बसायचंय. साधारणतः डिलिव्हरीमध्येच हा ट्रेड होतो. पोझिशनल ट्रेडिंगमध्ये डिलिव्हरी बेस्ड ट्रेडिंग असते. डिलिव्हरी म्हणजे काय की आज ट्रेड घ्यायचा, तो शेअर जो आहे तो आपल्या डीमॅटमध्ये त्याची डिलिव्हरी घ्यायची. याचा आज ट्रेड घ्यायचा आहे आणि आज ट्रेड घेतल्यानंतर तो 1 महिना किंवा 6 महिनेपर्यंत हा ट्रेड जो आहे तो आपण ठेवू शकतो किंवा ठेवला जातो. त्याला म्हणतात पोझिशनल ट्रेडिंग.
साधारणतः हा पोझिशनल ट्रेडिंगचा कालावधी जो आहे तो 1 महिन्यापासून ते 6 महिन्यापर्यंत असतो, ते 6 महिन्यांपर्यंत किंवा वर्षभरापर्यंत असतो. त्याला म्हटलं जातं पोझिशनल ट्रेडिंग. म्हणजे त्याच्यामध्ये पोझिशन आपण घेतोय आणि ती काही ठराविक जास्त कालावधीसाठी आपण ती होल्ड करतोय. इंट्राडे मध्ये आपण पोझिशन जी ती होल्ड करत नाहीये, ती त्याच दिवशी आपण होल्ड म्हणजे धरून ठेवत नाहीये, ती आपण त्याच दिवशी विकतोय. त्याच्यामुळे त्याला म्हटलं जातं इंट्राडे ट्रेडिंग. परंतु पोझिशनल मध्ये आपण होल्ड करून ठेवतोय, डिलिव्हरी घेतोय. जे शेअर्स आपण विकत घेतोय ते आपल्या डिलिव्हरी घेतोय म्हणजे काय, ते आपल्या डीमॅट खात्यामध्ये जे ते शेअर्स जमा होत आहेत. तर स्विंग ट्रेडिंग कशी येते, तर इंट्राडे आणि पोझिशनल ट्रेडिंग याचा जो एक मध्य आहे तो म्हणजे स्विंग ट्रेडिंग. पोझिशनल ट्रेडिंग जी आहे ती 2 आठवड्यांपासून 2 वीकपासून ते 1 वर्षपर्यंत आपण त्याचा ट्रेड जो आहे तो ठेवू शकतो. स्विंग ट्रेडिंग काय आहे नेमकं, तर हा सुद्धा जो आहे तो एक डिलिव्हरी ट्रेडिंग सारखाच एक प्रकार आहे. म्हणजे तुम्ही XYZ कंपनीचे शेअर्स जे आहेत ते घेतले, ते आज बाय केले आणि ते तुमच्या डीमॅटमध्ये आले आणि तुम्हाला असं वाटलं की आता ह्या ट्रेडमध्ये जो आपण स्टॉक घेतलेला XYZ त्याच्यामध्ये आता 2% प्रॉफिट झालेलं आहे, 4% प्रॉफिट झालेलं आहे, 10% प्रॉफिट झालेलं आहे. अशा कंडिशनला आपण त्याच्यामधून एक्झिट करतो, त्याला म्हणतात स्विंग ट्रेडिंग. मग हे जे एक्झिट आहे हे 2% जर समजा 2 दिवसात जरी मिळालं तरी तो आपला स्विंग ट्रेड झाला. ते 1 आठवड्यामध्ये जरी मिळालं तरी तो आपला स्विंग ट्रेड झाला. 10% प्रॉफिट आपल्याला 1 आठवड्यात मिळालं तर त्याला पण म्हणतात स्विंग ट्रेड. तर अशा पद्धतीने हा स्विंग ट्रेड जो येतो असतो. आणि साधारणतः स्विंग ट्रेडचा कालावधी जो आहे तो 1 आठवडा ते 2 आठवड्यापर्यंत, म्हणजे साधारणतः 10 ते 12 ट्रेडिंग सेशनपर्यंत आपण हा ट्रेड जो आहे तो होल्ड करतो. म्हणजे जो एक स्विंग लो असतो, स्विंग लोला बाय केल्यानंतर स्विंग हायला जाईपर्यंत किंवा एक ठराविक लेवलपर्यंत जाईपर्यंत आपलं ठराविक प्रॉफिट 4%, 5% प्रॉफिट जाईपर्यंत आपण त्याला होल्ड करतो, त्याला म्हणायचं स्विंग ट्रेडिंग. अशा पद्धतीने अगदी सिंपल आहे स्विंग ट्रेडिंग काय आहे ते. तर हे स्विंग ट्रेडिंग म्हणजे इंट्राडे पेक्षा वेगळं आहे. पोझिशनल ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंगमध्ये एकच साम्य आहे की दोघांमध्ये डिलिव्हरी स्टॉकची आपल्या डीमॅटमध्ये घेतली जाते, परंतु याचा कालावधी जो आहे तो जास्त आहे जरा आणि याचा कालावधी जो आहे तो कमी आहे. साधारणतः 2 आठवड्यांपर्यंत, 2 दिवस ते 2 आठवड्यांपर्यंत किंवा जास्तीत जास्त 1 महिन्यापर्यंत चांगली मुवमेंट येत असेल स्टॉकमध्ये आणि काही पडण्याचे चान्सेस अजून काही वाटत नसतील तर आपण स्टॉक जो आहे तो स्टॉप लॉस जो आहे तो ट्रेल करून, म्हणजे एक ठराविक प्रॉफिट ज्या ठिकाणी स्टॉप लॉस लावून, म्हणजे समजा 10 रुपयाचा स्टॉक आहे, हा 20 रुपये गेला आहे, आता 15 रुपयाला आपण स्टॉप लॉस लावून ठेवू शकतो. म्हणजे जर समजा तो 20 रुपयाला आता गेलेला आहे परंतु 20 रुपयावरून 15 रुपयापर्यंत आला तो समजा, तर 15 रुपयाला विकून टाकायचा. म्हणजे आपल्याला 5 रुपये जे ते फिक्स प्रॉफिट जे ते झालेलं आहे. त्याच्यानंतर 15 रुपयाचा स्टॉप लॉस ठेवल्यानंतर तो 25 जाऊ शकतो, 30 पण जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने आपण स्टॉप लॉस जो आहे तो ट्रेल करत जाऊ शकतो. ते सुद्धा स्विंग ट्रेडिंगमध्येच कन्सिडर करता येऊ शकतं. मग त्याला 2 महिने लागले तरी पण तो आपला स्विंगच होईल, स्विंग ट्रेडच होऊ शकतो. तर अशा पद्धतीने स्विंग ट्रेडिंग जे आहे ते केलं जात असतं. आता ही स्विंग ट्रेडिंग जी आहे ती कोणकोणत्या ॲसेटमध्ये, म्हणजे कोणकोणत्या मालमत्तामध्ये आपण करू शकतो, तर त्याच्या बाबतीत थोडक्यात बघूयात. सगळ्यांना माहितीच आहे परंतु एक डिटेल व्हिडिओ बनवतोय, तर सर्वसमावेशक असा व्हिडिओ आपण बनवतोय, त्याच्यामुळे लक्ष देऊन ऐका. स्टॉक्समध्ये जे काही स्टॉक्स लिस्टेड आहेत NSE BSEच्या एक्सचेंजमध्ये, तर त्या सगळ्या स्टॉकमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करू शकतो. इंडेक्स, निफ्टी, बँक निफ्टी, मिड CP निफ्टी, फिन निफ्टी, ह्या अशा सगळ्या इंडेक्स ज्या आहेत त्या इंडेक्समध्ये आपण स्विंग ट्रेडिंग जे ते करू शकतो. याच्यामध्ये आपण स्विंग ट्रेडिंग फ्युचर आणि ऑप्शनच्या माध्यमातून करू शकतो. फ्युचर आणि ऑप्शनच्या माध्यमातच स्टॉक्समध्ये आपण स्विंग ट्रेडिंग करू शकतो. 2, 4, 10 दिवसांचे ट्रेड आपण याच्यामध्ये फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये घेऊ शकतो.
एक्सपायरीनुसार, तर ते सुद्धा स्विंग ट्रेडिंग याच कॅटेगरीमध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर कमोडिटी म्हणजे क्रूड ऑइल, नॅचरल गॅस, गोल्ड आणि सिल्वर या सगळ्या कमोडिटीज आहेत. या सगळ्या कमोडिटीजमध्ये झिंक झालं, कॉपर झालं, या सगळ्या कमोडिटीजमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग जे ते करू शकतो. हे स्विंग ट्रेडिंग जे ते सुद्धा आपण फ्युचर आणि ऑप्शनमध्येच स्विंग ट्रेडिंग आपल्याला करता येऊ शकतं. त्याच्यानंतर फॉरेक्स आहेत. फॉरेक्सच्या पेअर असतात म्हणजे INR आणि डॉलर, INR आणि ग्रेट ब्रिटन पाऊंड अशा पद्धतीचे काही करन्सी पेअर्स असतात. त्या पेअर्समध्ये सुद्धा आपण फॉरेक्समध्ये सुद्धा स्विंग ट्रेडिंग करू शकतो. त्यासोबतच क्रिप्टोमध्ये सुद्धा स्विंग ट्रेडिंग करू शकतो. याच्यामध्ये बिटकॉइन, त्याच्यानंतर इथेरियम असे काही क्रिप्टो व्हर्च्युअल कॉईन्स आहेत. त्याचं ट्रेडिंग जे येते आपण त्याच्या माध्यमात आपण स्विंग ट्रेडिंग जे ते करू शकतो. हे स्विंग ट्रेडिंग कोणत्या बाजारामध्ये करायला पाहिजे, तर आता हे स्विंग ट्रेडिंग जे ते आपण अप ट्रेंड चालू असेल तरी सुद्धा करू शकतो, डाऊन ट्रेंडमध्ये सुद्धा करू शकतो, साईडवेज मार्केटमध्ये सुद्धा आपण करू शकतो. आता जर समजा मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे तर आपल्याला स्विंग लोला बाय करायचं आहे आणि स्विंग हायला सेल करायचं आहे. याच्यामध्ये आपण डिलिव्हरी बेसिसवर ट्रेडिंग जे ते करू शकतो. परंतु डाऊन मार्केटमध्ये जे ते आपण डिलिव्हरी बेसिसमध्ये ट्रेडिंग नाही करू शकत. याच्यासाठी आपल्याला फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करता येऊ शकतं. हाय लेवलला स्विंग हायला सेल करायचं आणि स्विंग लोला बाय करायचं, म्हणजे हे झालं आपलं प्रॉफिट. अशा पद्धतीने डाऊन ट्रेंडमध्ये सुद्धा आपण करू शकतो. आणि बऱ्याचदा मार्केट जे आहे ते अप ट्रेंडमध्ये असतं. अप ट्रेंडमध्ये ट्रेडिंग करणं, डिलिव्हरी बेसिसवर ट्रेडिंग करणं तर खूप सोपं असतं. परंतु ज्यावेळेला आपण फ्युचर आणि ऑप्शन्समध्ये पोझिशन घेतो तर त्या थोड्याशा रिस्की असतात. त्याच्यामुळे केलंच पाहिजे असाही काही भाग नाही आहे. जर तुम्हाला तेवढी रिस्क तुमची नसेल, रिस्क ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, तुमची घेण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही फ्युचर आणि ऑप्शन्सचा पर्याय निवडू शकता शॉर्ट सेलिंग करण्यासाठी. अन्यथा असे स्टॉक्सच्या शोधात राहायचं कायमस्वरूपी की ज्याच्यामध्ये आपल्याला डिलिव्हरी घेता येऊ शकते. आपल्या कॅपिटलनुसार आपण त्यामध्ये स्टॉक घेऊ शकतो. तसंच तिसरा जो प्रकार आहे ट्रेंडचा तो म्हणजे आहे साईडवेज ट्रेंड, म्हणजे जिथं मार्केट जे आहे ते खालीवर 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 असं जात असतं. अशा साईडवेज मार्केटमध्ये सुद्धा तुम्ही स्विंग ट्रेड जे ते घेऊ शकता. एकदा मार्केटने ठराविक एक लेवल रेजिस्टन्सची लेवल तयार केली, खाली सपोर्टची एक लेवल तयार केली, तर आपण त्या सपोर्टच्या ठिकाणी बाय करू शकतो आणि स्विंग हाय जो तयार होईल म्हणजे रेजिस्टन्सच्या ठिकाणी त्या ठिकाणी सेल करू शकतो, किंवा या ठिकाणी सेल करू शकतो आणि ह्या ठिकाणी बाय करू शकतो. अशा पद्धतीने आपण स्विंग ट्रेडिंग साईडवेज ट्रेंडमध्ये सुद्धा करू शकतो. परंतु स्विंग ट्रेडिंग सर्वात बेस्ट जे आहे ट्रेंडिंग मार्केटमध्ये जास्त फायदेशीर असतं. तर त्यामुळे अप ट्रेंड असताना आपण स्विंग ट्रेडिंग जे ते करायला पाहिजे. कन्फर्म डाऊन ट्रेंड झालेला असेल तर आपण फ्युचरच्या ऑप्शन्सच्या स्विंग ट्रेडसुद्धा घेऊ शकतो. तर ट्रेंडिंग मार्केटमध्ये जास्त फायदेशीर असतं आपल्याला स्विंग ट्रेडिंग. आता स्विंग ट्रेडिंगमध्ये टेक्निकल ॲनालिसिसची काय भूमिका असते, अत्यंत महत्त्वाचा भाग आहे हा या व्हिडिओचा. स्विंग ट्रेडिंगमध्ये टेक्निकल ॲनालिसिस काय. आता मार्केटमध्ये जर आपण एक ढोबळ विचार केला तर शॉर्ट टर्म ट्रेडिंग आणि लॉंग टर्म ट्रेडिंग असे दोनच मेन प्रकार आहेत, 1 आणि 2. शॉर्ट टर्ममध्ये मग तुमचं वेगवेगळ्या गोष्टी येतील. एक म्हणजे इंट्राडे येईल, एक स्विंग ट्रेडिंग येईल, पोझिशनल ट्रेडिंग येईल, हे सगळे शॉर्ट टर्ममध्ये येतील. आणि लॉंग टर्ममध्ये काय येतं तर आपण पोझिशन घेतली आणि ती 5 वर्ष 10 वर्ष 15 वर्ष आपण ती एक्झिट करत नाही, त्याला लॉंग टर्म म्हणतात. आता जर लॉंग टर्म आपल्याला 5 10 15 वर्षांसाठी जर ट्रेड घ्यायचा असेल तर आपल्याला त्या कंपनीचं फंडामेंटल ॲनालिसिस जे आहे ते माहिती असणं फार गरजेचं आहे. फंडामेंटली ती कंपनी कशी आहे, फंडामेंटली म्हणजे कंपनी नफा कमवते आहे का, तिची वाढ होते का, तिचे प्रॉफिट वाढतंय का, प्रॉफिटचं मार्जिन वाढतंय का, या सगळ्या गोष्टी ज्या त्या फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये येतात. तर त्याच्यानुसार ट्रेड जर कधी घ्यायचा असेल तर तो झाला लॉंग टर्म ट्रेड. शक्यतो लॉंग टर्म ट्रेड घेत असताना फंडामेंटल ॲनालिसिस बघितलं जातं कंपनीचं. परंतु ज्यावेळेस आपण शॉर्ट टर्म ट्रेड घेतो, इंट्राडे, स्विंग ट्रेड किंवा पोझिशनल ट्रेड, त्यावेळेला आपल्याला टेक्निकल ॲनालिसिस अत्यंत महत्त्वाचं असतं.
टेक्निकल ॲनालिसिसच आपल्याला सर्वात जास्त महत्त्वाचं असतं, कारण की आपल्याला एक्झॅक्टली एखादी सपोर्ट असेल, त्या सपोर्टला आपल्याला बाय करायचा असेल तर तो सपोर्ट कसा शोधायचा, तर हे आपल्याला टेक्निकल ॲनालिसिसच्या साहाय्याने जे आहे ते समजू शकतं. जर समजा एखाद्या स्टॉकमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कोणीतरी बाईंग केलेली असेल तर ते आपल्याला व्हॉल्यूमच्या साहाय्याने जे ते कळू शकतं. ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये व्हॉल्यूम जर कधी आलेलं असेल तर हे व्हॉल्यूम नावाचं एक इंडिकेटरच आहे, टेक्निकल इंडिकेटर आहे. किती प्रमाणामध्ये व्हॉल्यूम आज त्या स्टॉकमध्ये झालं तर ते आपल्याला त्याच्यानुसार समजू शकतं. जर तसं असेल तर आपण त्याच्यामध्ये ट्रेड घेऊ शकतो आणि स्टॉक जो आहे तो अजून वर जाऊ शकतो, असे आपण एक विचार करून ट्रेड घेऊ शकतो. त्याचप्रमाणे कॅन्डलस्टिक पॅटर्न, कंपनीच्या स्टॉकचे चार्ट असतात तर त्या चार्टवर कॅन्डलस्टिक पॅटर्न्स असतात. हे कॅन्डलस्टिक पॅटर्न जो आहे तो टेक्निकल ॲनालिसिसचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर काही इंडिकेटर्स असतात. इंडिकेटर्समध्ये एक फॉर एक्झाम्पल हे मूव्हिंग ॲव्हरेज आहे, 20 मूव्हिंग ॲव्हरेज, 50 मूव्हिंग ॲव्हरेज आणि 200 मूव्हिंग ॲव्हरेज, अशा पद्धतीचे इंडिकेटर्स असतात. त्या इंडिकेटर्सच्या सपोर्टला, रेजिस्टन्सला आपण बाय आणि सेलचा डिसिजन जो आहे तो घेऊ शकतो. म्हणजे आपल्या स्विंग ट्रेडिंगसाठी, स्विंग हाय आणि लो ओळखण्यासाठी या सपोर्ट रेजिस्टन्सचा, व्हॉल्यूमचा, कॅन्डलस्टिक चार्टचा, कॅन्डलस्टिक पॅटर्नचा, त्याच्यानंतर मूव्हिंग ॲव्हरेज, RSI सारखे इंडिकेटर्सचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. त्यानंतर टेक्निकल ॲनालिसिसमध्येच चार्ट पॅटर्न नावाची एक संकल्पना आहे. त्याच्यामध्ये काय असतं, डबल बॉटम असतो, चॅनल पॅटर्न असतं, ट्रायंगल पॅटर्न असतो, हेड अँड शोल्डर पॅटर्न असतो, कप अँड हँडल पॅटर्न असतो. तर हे सगळे पॅटर्न्स असतात. फ्लॅग पॅटर्न असतो. तर हे सगळे पॅटर्न्स असतात. त्या पॅटर्नच्या आधारे आपण आपलं बाय किंवा सेलचं डिसिजन घेऊ शकतो आणि त्याच्यानुसार आपण ट्रेड करू शकतो. त्याच पद्धतीने टेक्निकल ॲनालिसिसमध्ये टाईम फ्रेम्स खूप महत्त्वाचे आहेत. या कॅन्डलस्टिक चार्टवर, कंपनीच्या चार्टवर, कॅन्डलस्टिकच्या चार्टवर टाईम फ्रेम्स असतात. 1 मिनिटपासून 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 1 तास, 4 तास, 1 दिवस, 1 आठवडा, 1 महिना, अशा प्रकारच्या टाईम फ्रेम्स असतात. त्या टाईम फ्रेमनुसार त्याच्यामध्ये कॅन्डल्स कशा तयार होत आहेत, बाईंग होते का, सेलिंग होते का, ह्या सगळ्या गोष्टींचं आपण टेक्निकल ॲनालिसिस, तांत्रिक विश्लेषण जे ते करू शकतो आणि त्या तांत्रिक विश्लेषणाद्वारे आपण स्विंग ट्रेड जो आहे तो घेऊ शकतो. म्हणजे एक आपण जर कधी म्हटलं, एक सोप्या भाषेत जर कधी आपण म्हटलं, शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा आत्मा आहे टेक्निकल ॲनालिसिस. तर टेक्निकल ॲनालिसिस आपण शिकलंच पाहिजे. जर कधी आपल्याला शॉर्ट टर्म प्रॉफिट्स पाहिजे असतील, म्हणजे 1 महिन्यामध्ये आपल्याला काही 2%, 4% पाहिजे असतील आपल्या ठराविक रकमेवर, 1 लाखाची रक्कम आहे, 2% म्हणजे 2,000 रुपये आपल्याला महिन्यामध्ये 1 लाखावर मिळतात. बँकेमध्ये आपल्याला किती मिळतात, 1 लाखावर 1 वर्षामध्ये आपल्याला फक्त 5,000 रुपयापर्यंत देत असतील बँकवाले. परंतु जर समजा 1 लाख रुपयावर आपल्याला शॉर्ट टर्ममध्ये, म्हणजे 1 महिन्यामध्ये जर कधी 2,000 रुपये पाहिजे असतील 1 लाख रुपयाला, उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला, हे 2,000 पण होऊ शकतात, 10,000 पण होऊ शकतात आणि 20,000 पण होऊ शकतात. हे जर आपण टेक्निकल ॲनालिसिसचा अभ्यास जर कधी केला, टेक्निकल ॲनालिसिसच्या साहाय्याने आपण शॉर्ट टर्म ट्रेडिंग जर कधी केलं तर आपल्याला हा बेनिफिट जो आहे तो मिळू शकतो. त्याच्यामुळे टेक्निकल ॲनालिसिस हा शॉर्ट टर्म ट्रेडिंगचा आत्मा आहे, म्हणजे स्विंग ट्रेडिंगचा आत्मा आहे असं म्हटलं तरी चालेल. जर आपल्याला स्विंग ट्रेडिंग करायची आहे, शॉर्ट टर्म ट्रेडिंग करायची आहे, तर आपल्याला त्याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी जी आहे ती तयार करावी लागणार आहे. आपल्याला एक भक्कम अशी स्ट्रॅटेजी तयार करावी लागणार आहे. आता स्ट्रॅटेजी जी आहे ती आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येऊ शकते. प्राइस ॲक्शनच्या साहाय्याने प्लस इंडिकेटरच्या साहाय्याने आपण स्ट्रॅटेजी तयार करू शकतो. इंडिकेटर्स कोणते कोणते असतात, मूव्हिंग ॲव्हरेजेस असतात, सुपर ट्रेंड इंडिकेटर आहे, RSI इंडिकेटर आहे, MACD इंडिकेटर आहे, VWAP इंडिकेटर आहे, बॉलिंजर बँड आहे, CPR सेंट्रल पिव्होट रेंज आहे, ॲव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स नावाचं, ADX नावाचं इंडिकेटर आहे. असे हे बरेचसे इंडिकेटर्स जे आहेत ते वेगवेगळ्या व्हॅल्यूजवरून तयार झालेले इंडिकेटर्स आहेत. तर त्या इंडिकेटर्सच्या साहाय्याने आपण ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बनवू शकतो. आता आपल्या चॅनलवर आपण याच्यापूर्वी मूव्हिंग ॲव्हरेजबद्दल 2-3 स्ट्रॅटेजी डिस्कस केलेल्या आहेत, RSI बद्दल एक स्ट्रॅटेजी डिस्कस केलेली आहे, MACD बद्दल एक स्ट्रॅटेजी डिस्कस केलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी तयार केलेल्या आहेत. या ज्या आपल्या चॅनलवर सांगितलेल्या स्ट्रॅटेजी आहेत त्याच्या अनुसारच तुम्ही ट्रेड घेतला पाहिजे असं म्हणणं नाही आहे, परंतु एक टेक्निकल ॲनालिसिस आपला शिकायचं आहे, तर त्याच्यासाठी फक्त ते एक
प्रातिनिधिक स्वरूपाच्या काही स्ट्रॅटेजी आपण बनवलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे इंडिकेटर वापरून, एकच इंडिकेटर आवडत असेल तर एक इंडिकेटर वापरून तुम्ही स्ट्रॅटेजी तयार करू शकता. 2 इंडिकेटर वापरून तर करायचं असतील तर 2 इंडिकेटर वापरून आपण स्ट्रॅटेजी तयार करू शकतो. 3 करू शकतो, वेगळे 3 करू शकतो. अशा पद्धतीने वेगवेगळे इंडिकेटर्स वापरून आपण स्ट्रॅटेजी तयार करू शकतो आणि त्याच्यानुसार स्विंग हाय आणि स्विंग लो ठरवून आपण स्विंग ट्रेडिंग करू शकतो. आपल्याला जर कोणतीही स्ट्रॅटेजी बनवायची असेल तर त्याचे 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात. ते म्हणजे एंट्रीचा रूल काय आपला, त्याच्यानंतर एंट्री घेतल्यानंतर आपण प्रॉफिट किती घेतलं पाहिजे त्याचा रूल असला पाहिजे, आणि स्टॉप लॉस जर समजा आपल्या विरुद्ध ट्रेड जायला लागला तर स्टॉप लॉस किती घ्यायचा याचा सुद्धा रूल बनवलेला असला पाहिजे, तर त्याला म्हणायचं स्ट्रॅटेजी. आता उदाहरणार्थ जर समजा आपण एंट्रीचा रूल जर कधी बघितला एक RSIच्या याच्यानुसार, तर 50चा RSI 50च्या वरती क्रॉस झाल्यानंतर आपण एंट्री घ्यायची असा जर कधी रूल ठरवला तर त्या ठिकाणी आपल्याला एंट्री घ्यायची आहे. इथं एंट्री घेतल्यानंतर जर समजा तो स्टॉक लगेच 50च्या परत खाली आला आणि त्याच्यानंतर खाली आल्यानंतर 2% खाली आला, म्हणजे 2% लॉस आपल्याला दिसतोय, तर 2% लॉसवर आपण निघणार, फिक्स निघणार. हा स्टॉप लॉसचा रूल आपण बनवलाच पाहिजे त्याच्यामध्ये. तर तो 2%वर निघालो नाही तर मग तो 4%, 5%, 10% पर्यंत स्टॉप लॉस जो येतो आपल्याला याच्यामध्ये होत राहतो. त्याच्यामुळे आपण एक स्ट्रॅटेजीमध्ये एक्झिटचा रूल म्हणजे स्टॉप लॉसचा रूल आपण ठरवला पाहिजे. त्यानंतर प्रॉफिटचा रूल सुद्धा ठरवला गेला पाहिजे. म्हणजे काय, तर एक साधारणतः 50 RSI क्रॉस झाल्यानंतर जर समजा हा स्टॉक 5% चालला तर 5% आपल्याला प्रॉफिट पुरेसं आहे. 1 आठवड्यामध्ये, 2 आठवड्यांमध्ये 5% प्रॉफिट म्हणजे 1 लाख रुपयाला तुमचे 5,000 रुपये होतात 1 आठवड्यामध्ये, जे बँक आपल्याला 1 वर्षभरामध्ये देते. तर 5% जे ते खूप चांगलं प्रॉफिट आहे 1 आठवड्यामध्ये एका ट्रेडमध्ये. तर आपण 5% किंवा 4% आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण प्रॉफिट जे ते बुक करू शकतो. जर तुमचं 2% जर कधी स्टॉप लॉस असेल तर तुमचं 4% जे ते प्रॉफिट घ्यायला पाहिजे. म्हणजे आपला रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो 1:2 होतो. आणि हा 1:2 रिस्क रिवॉर्ड रेशो आपण जर कधी केला तर आपले 10 ट्रेड झाले तर 10 ट्रेडपैकी जर समजा 5 जरी ट्रेड आपले सक्सेसफुल झाले, यशस्वी झाले, तरी आपण शेवटी प्रॉफिटमध्ये असतो. त्याच्यामुळे रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो आपला फिक्स असला पाहिजे. वरती तुम्हाला प्रॉफिट जे आहे ते 5%, 10% किती पण प्रॉफिट जे आहे ते आपण घेऊ शकतो. परंतु हे सगळे रूल्स जे आहेत, एंट्रीचा रूल, प्रॉफिटचा रूल, स्टॉप लॉसचा रूल, रिस्क रिवॉर्ड रेशो, हे सगळं जे ते आपलं फिक्स असलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण आपली ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या इंडिकेटरच्या सहाय्याने करू शकतो. प्राइस ॲक्शन म्हणजे काय, तर सपोर्ट रेजिस्टन्स, कॅन्डलस्टिक चार्ट, कॅन्डलस्टिक पॅटर्न, चार्ट पॅटर्न्स आपण जे पूर्वी बघितले, तर ह्या सगळ्यांच्या सहाय्याने म्हणजे प्राइस ॲक्शन प्लस इंडिकेटर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्ट्रॅटेजी बनवून ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग जे ते करू शकतो आणि एक खूप चांगलं प्रॉफिट त्याच्यामध्ये कमवू शकतो. स्विंग ट्रेडिंगचे फायदे काय काय आहेत ते बघूयात आपण. सर्वात प्रथम म्हणजे ही लो रिस्क आहे. एकदम रिस्क नाही आहे असं म्हटलेलं नाही आहे, लो रिस्क आहे. आपण जेव्हा ट्रेडिंग करायला येतो त्यावेळेस त्या स्टॉकमध्ये तो स्टॉक एकतर आपल्या बाजूने जाईल किंवा आपल्या विरुद्ध बाजूने जाईल, ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या असतातच. परंतु स्विंग ट्रेडिंगमध्ये काय, तर तो स्विंग ट्रेडिंग म्हणजे थोडी कमी रिस्क आहे त्याच्यामध्ये, एवढा हा त्याचा एक महत्त्वाचा फायदा आहे. परंतु इंट्राडेमध्ये जर कधी आपण पोझिशन घेतली तर बऱ्याचदा तो आपण पोझिशन घेतल्यानंतर तो स्टॉक आपल्या विरुद्ध दिशेने जर कधी जायला लागला तर आपल्याला त्याच दिवशी ती पोझिशन एक्झिट करावी लागते. त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये लॉस होऊ शकतो. स्विंग ट्रेडिंगमध्ये आपल्याला होल्डिंग जी आहे ती करता येते. म्हणजे आपला स्टॉक जरी लॉसमध्ये असेल तरी आपण त्याला वेट करू शकतो. 1 दिवस, 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस आपण वेट करू शकतो आणि आपल्या दिशेने जाण्याची वाट बघू शकतो. एक ठराविक स्टॉप लॉसची मर्यादा पाळून आपण होल्डिंग करू शकतो स्टॉकमध्ये. म्हणजे आपला लॉस जो आहे तो कमीत कमी होऊ शकतो. होल्डिंग स्विंग ट्रेडिंगमध्ये पॉसिबल असतं, जे इंट्राडेमध्ये शक्यच नसतं. कारण की आपल्याला जो आपण सौदा करतोय सकाळी, सौदा आपल्याला संपवायचा असतो शेवटपर्यंत. जर प्रॉफिट झालं तर ठीक आहे, नाहीतर लॉस झाला तर आपल्याला लॉस बुक करून एक्झिट करावं लागतं, सौदा क्लोज करावा लागतो. म्हणून स्विंग ट्रेडिंग जी आहे ती इंट्राडेपेक्षा चांगली ट्रेडिंग सिस्टीम आहे. त्याच्यानंतर
आपण मोठ्या प्रॉफिटसाठी वाट बघू शकतो. जर समजा स्टॉक जो आहे तो 10 रुपयाला आहे, 10 रुपयावरून तो स्टॉक 15 रुपयापर्यंत गेला आणि आपल्याला असं वाटतं की तो अजून वर जाऊ शकतो, तर आपण त्याला 20 रुपयापर्यंत जाण्याची आपण वाट बघू शकतो. आपल्याला जर 15लाच प्रॉफिट बुक करायचं असेल तर 15ला करू शकतो, परंतु ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवून आपण 20 रुपयाची वाट बघू शकतो. मोठं प्रॉफिट जे येते त्याच्यामध्ये होऊ शकतं. कधी कधी म्हणजे 10 रुपयाचा जर 20 रुपये स्टॉक होत असेल तर ते म्हणजे जवळजवळ 100% झालं, म्हणजे डबल झालं. तर अशा पद्धतीने मोठे प्रॉफिट जे आहेत ते आपण स्टॉकमध्ये स्विंग ट्रेडिंगमध्ये घेऊ शकतो. आता हे डबल वगैरे जे आहे ते स्विंग ट्रेडिंगमध्ये शक्य नाही आहे, परंतु एक साधारणतः 5% पर्यंत आपण 5% ते 10% किंवा 15% आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट जे ते घेऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही स्ट्रॅटेजी जी आहे स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ती बिगिनर्ससाठी म्हणजे नवीन ट्रेडर्ससाठी जी आहे ती खूप उपयुक्त आहे. कारण याच्यामध्ये खूप जास्त किचकट गोष्टी नाही आहेत. अगदी सुटसुटीत आपण ट्रेडिंग करू शकतो. एक इंडिकेटर किंवा 2 इंडिकेटरच्या साहाय्याने आपण स्विंग ट्रेडिंगचे ट्रेड घेऊ शकतो. जे अगदी थोडासा आपण आपला अभ्यास कमी असला मार्केटचा तरीसुद्धा बिगिनर लेवलला सुद्धा आपण स्विंग ट्रेडिंग जे आहे ते करून प्रॉफिट जे ते कमवू शकतो. डिसिप्लिन जर कधी व्यवस्थित असेल सुरुवातीपासूनच तर आपण स्विंग ट्रेडिंगमध्ये सुद्धा पैसे बिगिनर लेवलला कमवू शकतो. आणि सर्वात महत्त्वाचा फायदा जो आहे स्विंग ट्रेडिंगचा तो म्हणजे काय, स्ट्रेस कमी असतो. जर समजा इंट्राडेमध्ये आपण पोझिशन घेतली तर तो स्टॉक वरती जाईल का, तो जर कधी साईडवेज झाला तर काही प्रॉफिट होत नाही. त्याच्यानंतर तो जर कधी ऑपोजिट साईडनीच जायला लागला तर आपल्याला एकदम धडधड व्हायला लागते. जर समजा पोझिशन मोठी घेतलेली असेल इंट्राडेमध्ये, लिव्हरेजनी पोझिशन घेतलेली असेल तर आणखी जास्त धडधड होते. म्हणजे स्ट्रेस जो आहे तो खूप वाढून जातो आपला. आणि आपल्याला एक टाईम लिमिट असतं त्याच्यामध्ये की दिवसामध्ये सौदा पूर्ण करायचाच आहे, व्यवहार पूर्ण करायचाच आहे. तर त्याच्यामुळे त्या वेळेपर्यंत तो स्टॉक जो आहे तो आपल्याला प्रॉफिट देईल का, लॉसमध्ये गेलेला असेल तर तो कॉस्ट टू कॉस्ट येईल का. तर ह्या सगळ्या गोष्टींचा स्ट्रेस जो आहे तो खूप जास्त इंट्राडेमध्ये जो आहे तो तयार होतो. तो स्ट्रेस जो आहे तो कालावधी जास्त असल्यामुळे स्विंग ट्रेडिंगमध्ये कमी असतो. स्ट्रेस नसतो असं नाही म्हणायचं, परंतु स्ट्रेस असतोच त्याच्यामध्ये सुद्धा, परंतु तुलनेने जो आहे तो कमी असतो. आणि सर्वात महत्त्वाचं आणखी अजून स्विंग ट्रेडिंगमध्ये तुम्हाला एक ठराविक दिवसभरात 15-20 मिनिटं जरी अभ्यास केला तरी तुम्हाला स्विंग ट्रेड जे आहेत ते घेता येऊ शकतात. परंतु इंट्राडेमध्ये तसं नाही आहे. इंट्राडेमध्ये तुम्हाला काय करावं लागतं, एक एक टिक तुम्हाला बघावी लागते. टिक म्हणजे एक एक कॅन्डल तुम्हाला बघावी लागते. कंटिन्यू तुम्हाला बघत राहावं लागतं की कधी हा वर जातोय का, कधी खाली जातोय का. एखादी कॅन्डल निगेटिव्ह झाली तर आपली धडधड अजून वाढते. तर असं हे कंटिन्यू मार्केट समोर, कॉम्प्युटर समोर जे आहे ते आपल्याला बसावं लागतं इंट्राडेमध्ये. परंतु स्विंग ट्रेडिंगमध्ये जे आहे ते आपण एकदा पोझिशन घेतली, आपल्या स्ट्रॅटेजीनुसार तो वरती जायला लागला किंवा आपल्या स्टॉप लॉसच्या सीमेमध्ये असला तर आपण त्याला होल्ड करू शकतो. 1 आठवडा लागेल, 2 आठवडा लागेल, परंतु तो आपल्या प्रॉफिटमध्ये जाऊ शकतो. जर कधी नाही गेला तर आपला छोटासा स्टॉप लॉस असेल तर स्टॉप लॉस हिट होईल आणि आपण एक्झिट होऊ, नवीन दुसरी एंट्री घेऊ. तर अशा पद्धतीने ही स्विंग ट्रेडिंगची स्ट्रॅटेजी जी आहे ती स्ट्रेस जो आहे तो कमी देणारी आहे आणि टाईम जो आहे तो कमी लागणारी स्ट्रॅटेजी आहे. आपण कमीत कमी वेळामध्ये स्विंग ट्रेडिंगचे ट्रेड जे ते अभ्यासून घेऊ शकतो, अभ्यास करून घेऊ शकतो. आता जसे स्विंग ट्रेडिंगचे फायदे आहेत तसे स्विंग ट्रेडिंगचे काही तोटे सुद्धा आहेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्विंग ट्रेडिंग करायची असेल तुम्हाला तर तुम्हाला डिलिव्हरीमध्ये ट्रेड घ्यावं लागणार आहे. डिलिव्हरीमध्ये ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्हाला पूर्ण पैसे जे आहेत ते डीमॅटमध्ये असले पाहिजे. इंट्राडेमध्ये तसं नसतं. इंट्राडेमध्ये तुम्हाला जर समजा तुमच्याकडे 10,000 रुपये असतील तर तुम्हाला 50,000 रुपयाची पोझिशन जी ती घेता येऊ शकते किंवा ॲटलिस्ट 20,000 रुपयाची सुद्धा पोझिशन तुम्हाला घेता येऊ शकते इंट्राडेमध्ये. परंतु स्विंग ट्रेडिंगमध्ये जे आहे तुम्हाला जेवढ्या रुपयाची पोझिशन घ्यायची आहे, समजा 1 लाख रुपयाचे तुम्हाला शेअर बाय करायचे आहे तर तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये, तुमच्या फंड्समध्ये ते 1 लाख रुपये असतील तरच तुम्ही ती पोझिशन घेऊ शकता. जर कधी कमी असेल तर तुम्हाला 1 लाख रुपयाची पोझिशन मिळणार नाही. म्हणून भांडवल, कॅपिटल म्हणजे भांडवल तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये लागतं याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंगमध्ये. आणि हा सर्वात एक तोटा आहे त्याचा. तसं इंट्राडेमध्ये काय आहे की तुमचं समजा 20,000 रुपये जरी असेल तुमच्याकडे तर तुम्ही मोठी पोझिशन जी ती घेऊ शकता तुमच्या त्याच्यामध्ये. लगेच तुम्हाला 1% जर झाला तर तुमचे लगेच 2,000 रुपये जे ते होऊ शकतात. म्हणजे 20,000 रुपयावर तुमचे 2,000 रुपये लगेच होऊ शकतात. तर ती मार्जिन फॅसिलिटी इंट्राडेमध्ये असते. तशी डिलिव्हरी घेताना
स्विंग ट्रेडिंग घेताना नसते, म्हणून आपल्याला मोठं कॅपिटल लागतं. आणि कॅपिटल जर आपलं कमी असेल तर आपल्याला मग प्रॉफिट जे आहे ते सुद्धा थोडेसे कमीच होतील, आपल्या कॅपिटलच्या तुलनेने प्रॉफिट कमीच होतील. तर हे स्विंग ट्रेडिंगचे तोटे आहेत. दुसरा सर्वात महत्त्वाचा तोटा जो आहे तो म्हणजे काय, की याच्यामध्ये रिस्क असते, कमी असते रिस्क, परंतु एक रिस्क जी ती असते ती म्हणजे ओव्हरनाईट रिस्क. ओव्हरनाईट रिस्क म्हणजे काय, तर समजा आपण आज स्टॉक घेतलेला आहे आणि उद्याच्या दिवशी किंवा रात्रीच्या वेळेला किंवा संध्याकाळच्या वेळेला जर कधी एखादी निगेटिव्ह न्यूज जर कधी त्या स्टॉकबद्दल आली तर तो स्टॉक जो आहे ज्या लेवलला असेल त्या ठिकाणावरून तो 5%, 10% मायनस जाऊ शकतो, खाली जाऊ शकतो. आणि खाली गेल्यानंतर तो त्या ठिकाणावरून परत वरती येण्याची शक्यता जी आहे, कालावधी जो आहे तो खूप आपला वाढून जाऊ शकतो. म्हणजे आपलं कॅपिटल जे आहे ते त्यामध्ये ब्लॉक होऊ शकतं किंवा मग आपल्याला मोठा लॉस त्याच्यामध्ये बुक करावा लागू शकतो. अशा वेळेला गॅप अप आणि गॅप डाऊनमध्ये आपले जे स्टॉप लॉस आपण जरी समजा ठेवलेला असेल तर तो स्टॉप लॉस हिट होईलच गॅप अप गॅप डाऊनमध्ये, असं नसतं. तो स्टॉप लॉस जो तो आपला ट्रिगर होत नाही आणि हिटही होत नाही. त्याच्यामुळे आपला 2% जरी आपण ठेवायचा विचार केलेला असला तरी 5% गॅप डाऊन झालं तर आपला तो स्टॉप लॉस हिट होत नाही आणि 5% आपल्याला लॉस दिसायला लागतो. वाढत गेला तर 10% सुद्धा आपल्याला लॉस जो आहे तो लगेच दिसू शकतो. विशेषतः ज्या कंपन्यांचं रिलेशन अमेरिकेतल्या बाजाराशी असतं त्या कंपन्यांमध्ये अमेरिकेमध्ये रात्रीच्या वेळेला, आपल्याकडे जेव्हा दिवस असतो त्यावेळेला तिथे रात्र असते. ज्यावेळेस त्यांच्याकडे दिवस असतो, जेव्हा त्यांचं ट्रेडिंग चालू असतं त्यावेळेस आपली रात्र असते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी झालेल्या गोष्टींचा परिणाम जो आहे तो दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या मार्केटच्या स्टॉक्सवर जो आहे तो होऊ शकतो. असे जे काही स्टॉक्स असतात तर त्याच्यामध्ये ओव्हरनाईट रिस्क असते आणि त्याच्यामध्ये तुमचं कॅपिटल जे ते लॉस होऊ शकतं. हा एक स्विंग ट्रेडिंगचा मोठा एक तोटा आपल्याला म्हणता येईल. तर अशा पद्धतीने हे स्विंग ट्रेडिंगचे फायदे तोटे आणि ह्याच्यामध्येच आपण इंट्राडेचे आणि स्विंग ट्रेडिंगचं तुलना पण आपण बघितलेली आहे. त्याची वेगळी स्लाईड काही तयार केलेली नाही आहे. ह्याच्यातच आपण बरंचसं त्याच्याबद्दल इंट्राडे आणि स्विंग ट्रेडिंगचे डिफरन्सेस काय आहेत त्याचे आपण डिस्कशन केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा स्विंग ट्रेडिंगचा आपला हा व्हिडिओ आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याच्याबद्दल व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ हवे आहेत त्या विषयांबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. आपण इतर व्हिडिओसुद्धा तयार केलेले आहेत, त्या व्हिडिओंना सुद्धा बघा. आपण वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीनुसार व्हिडिओ तयार केलेले आहेत, ते व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा. स्विंग ट्रेडिंगवर आपण आणखी बरेचसे व्हिडिओ तयार करणार आहोत. बँक निफ्टीबद्दल बरेचसे व्हिडिओ आपण तयार करणार आहोत. तर आपला जसा रिस्पॉन्स असेल चॅनलच्या व्हिडिओजला तसे आपले व्हिडिओज जे आहेत ते हळूहळू आपण तयार करणार आहोत. कुठलंही आपण याच्यासाठी शुल्क आकारत नाही आहे, कुठल्याही प्रकारची कोर्सची फी आपण याच्यासाठी घेत नाही आहे. आपल्याला तुमचं प्रेम जे आहे ते फक्त कॉमेंट आणि लाईकमध्ये दिसू द्या एवढीच अपेक्षा आहे. शिकत रहा मायबोली मराठीतून, शेअर मार्केट मराठी. धन्यवाद.